काटेरी झुडूप. मला नाही राहायचं अनिकेतसोबत. मी तोडलेत सारे संबंध. मला घटस्फोट हवाय. झालं, संपलं सगळं. समजतो काय स्वतःला? खूप झालं. खूप सहन केलं आता. नाही, नाही म्हणजे नाही. सुटका हवी आहे मला अनिकेतच्या जाळ्यामधून. मीच बावळट अडकून पडले होते. गुंजन तडातडा पाय आपटत हमसून हमसून रडत होती. अगं, पण झालं तरी काय? सांगशील की नाही? मलाही कळू दे. लग्न होऊन झाले किती दिवस तुला? असं कोणी सासर सोडून येते का? अंगाची हळद अजून निघाली नाही. काय सुरू काय आहे तुझं? जरा धीर धर. आता काही तू पहिल्यासारखी कुमारिका नाही आहेस. कसंही वागायला. घरच्या लोकांना तरी माहीत आहे का तू इथे आली आहेस त्याची? सानपताईचा पारा चांगलाच चढला होता. सानपताई ह्या गुंजनची आई. मुलगी अशी माहेरी परत येईल ह्याची पुसटशी कल्पना किंवा तशी निदान अपेक्षा तरी नव्हती. मुलीला असे घरी पाहणे अनपेक्षित, औचित, अवघड आणि आश्चर्यकारक होते. काय करावं ह्या आजकालच्या मुलींचं? आधी लग्न घाई करायची, त्यातून नवरा, मुलगा स्वतः शोधणार. मुलगा कसा आहे, काय करतो, समोरच्या आयुष्याचं काय, कसलीही चिंता नाही ना काळजी. सांगितले तर ऐकायचे नाही. आपल्या मनाचा कारभार. टीव्ही सिरियलमध्ये जे नाटक चालतात ते अस्सल आयुष्यात नाही चालत बाई. हिरव्या बागा 12ही महिने केवळ नि केवळ त्या मूर्ख डब्यातच दिसतात. खोटे नाटं वागणे, थापा मारणे, अक्षरशः खोटे बोलणे, वेळ मारून नेणे, भुरळ घालणे, डोळ्यासमोर सर्व दिसतं असतानासुद्धा डोळे बंद करून घेणे. त्यातून निष्पन्न काय होणार? चाकणाऱ्या सर्वच वस्तू सोने नसतात. कितीदा सांगितले तरी सगळं पुढे पाठ मागे सपाट. तुम्ही आजकालच्या पोरी वरवरच्या झगमगाटावर भुलता, पण हाच झगमगाट भूल पाडते. प्रखर प्रकाशात डोळे दिपून जातात आणि डोळ्यासमोर अंधारी येते आणि ठेच लागून तोंड घशी पडतात. सानपताई संतापाच्या भरात बडबडत होत्या. आई, तू वाटेल ते बडबडू नकोस. काय कमी ताप आहे का तुझ्या डोक्याला? अजून देतेस? गुंजन किंचाळली. नाही करत बडबड. तुला स्वतःच्या आयुष्याचं वाटोळच करून घ्यायचं ठरवले असेल तर मी तरी काय करू शकते? मला कशाला रागवतेस? मी काय केलंय? मग कोणाला रागवू? सासर सोडून कोण आलं माहेरी? मी इथे यायला नको होतं का? हे माझं घर नाही आहे का? एवढी परकी झाली आहे का मी? तुला म्हणायचंय तरी काय आहे? एकदा स्पष्ट सांगून टाक. नाही येणार पुन्हा. आत्ताच जाते. कुठे जाणार आहेस? कुठेही जाईल. तुला नाही आवडलं ना? कसे आवडेल पोरी? तू आई होशील ना तेव्हा कळेल तुला. लेकीची किती काळजी असते ते. काय माहिती तुला कधी कळणार? काहीतरी डोक्यात खूळ घालायचं आणि बरं वाईट करून बसायचं. आयुष्य बेटा 3 तासाचा सिनेमा नाही. खूप सहन करावं लागतं. नेहमीच मनाप्रमाणे नाही होत. दुसऱ्यांच्या सुखासाठी, आपल्या घरादारासाठी, मानमर्यादेसाठी गप्प राहावं लागतं. असं तापट डोकं ठेवून नाही चालत. सहनशीलता हवी बाई जातीला. तू तर भरपूर म्हणजे खूप खूप सहनशील आहेस. तुला काय मिळालं गं एवढं सहन करून? सांग जरा. गुंजन काही एक ऐकून घ्यायला तयार नव्हती. सारखी तिच्या मनाची तडफड सुरू होती. सानपताईंना शांत राहणे जास्त सोयीस्कर वाटले. उथळ पाण्याचा तळ वरून दिसतो. नितळ पाणी नेहमी शांत असते. सुनामी आली की लाट किनाऱ्यावर न आढळता उंचच उंच आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न असते. त्यावेळेस त्यांना आवर घालणे कठीण काम असते. गुंजनच्या मनातील सुनामी त्या समुद्राच्या त्सुनामीपेक्षा कितीतरी जास्त पटीने उसंडी मारत होत्या. त्या विचाररूपी लाटांना शांत करण्यासाठी केवळ हाच एकमेव पर्याय होता. अतिदुःखाचा रामबाण उपाय ही वेळच आहे. तारणहार वेळ सर्व
दुःख पोटात घालून मनावर ताबा मिळवते. तिच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. ताज्या वेदनांनी निखारे जाळल्यागत अंग तापलं होतं. गुंजनचं रडून रडून डोळे सुजले होते. काय करावे की काहीच करू नये? पण ती आई होती. पोरीचं दुःख तिला अगतिक करीत होतं. काय झालं असेल? असं काय घडलं असेल की गुंजनला माहेरी परतणे जास्त सोयीचे वाटले? सनपताई विचारांच्या जाळ्यात गुंतून गेल्या. त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला, लग्न झालं की मुली खरंच इतक्या परक्या होतात काय? लग्नाआधी हेच तिचे हक्काचे घर होते. लग्नानंतर मुलगी माहेरी खरंच परक्या होतात नाही. प्रेमाची जागा व्यवहाराकरता व्यापून टाकते. त्यांचं अस्तित्व संपुष्टात येते. दुय्यम दर्जाची वागणूक तिला तिच्या हक्काच्या घरापासूनच मिळते. समाज तर खूप दूर राहिला. ज्या पद्धतीने मुलगी व्यवहार करते तसाच व्यवहार मुलांनी केला तर तो आपल्याला स्वीकार असतो. मग मुलीचा का नाही? आपणच आपल्या मुली नावाच्या अपत्याचा द्वेष करतो. तिच्याकडून न पेलणाऱ्या अपेक्षा करतो. श्वास कोंबून जीवावर बेतेल एवढं ओझं तिच्या मानगुटीवर लादतो. ही निर्दयता नाही तर काय आहे? तिचं स्वातंत्र्य लग्न झाल्यावर धुळीला का मिळतं? माहेर हे फक्त आणि फक्त औपचारिकपणाचं जिवंत उदाहरण का आहे? जगाची रीत ही पाळणे अपरिहार्य का? आपल्या मुलीचं काय चुकलं? का तिने मुक्त संचार करू नये? तिला जर त्याचे विचार पटत नसतील तर का म्हणून तिने कायम बंधनात अडकून पडावे? माझ्यासारखे एक चूक झाली म्हणून जन्मभर त्याला चिटकून बसणे कितपत योग्य? तिलाही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. स्त्रीचा जन्म हा फक्त हुंदके गिळण्यासाठीच तर नाही झाला ना? माझ्या स्वतःच्या उभ्या आयुष्याचा विचार केला तर मीही काय मिळवले तडजोड करून? संसार उघड्यावर पडू नये या भीतीने सारखी उरावर टांगती तलवार घेऊनच जगले. ह्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? संपूर्ण जीवन स्वाभिमानाने आणि हसत खेळत जगणे आणि जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी मरण येत नाही म्हणून पावलोपावली जीवाची राखरांगोळी करणे कितपत बरोबर आहे? मी जे भोगले नशीब समजून माझ्या मुलीने तेच का म्हणून भोगावे? तिचं आयुष्य तिने आपल्या परीने का जगू नये? त्यात मी का अडथळा निर्माण करते आहे? की हा फक्त पूर्वाग्रह आहे? उगीचच जुन्या रूढींचं जोखंड घेऊन आयुष्य दावणीला बांधण्यात काय अर्थ आहे? नवीनच पिढीच मुलं, नवीन विचारसरणी, नवीन कायदे. जसं की नवीन फूल उमलतं त्यासाठी हे जगच नवीन असतं. आपली पाळेमुळे त्यांना स्वतःला शोधून देतं. अनुभवामधून सत्य आकार घेतं. परफेक्ट करून घेण्याच्या हट्टामुळे आनंद कुणी हिरावून घेत नाही ना, हे पाहावे बस. कारण आनंदाच्या मागे सुख हात धरून येते. जळफळ तडफड मनाची घुसमट होऊन नैराश्य पदरी पडते आणि ह्याच नैराश्यापोटी आत्महत्या नावाचा पातक घडत असतात. हे आज गुंजनची साथ दिली तर समोर ती जे काही जीवन जगेल त्यात ती समाधानी असेल. इतरांना दोष तर देणार नाही. निवडून देत स्वतःला स्वतःच्या बळावर ठेच लागेल. पडतील, सावरतील, ही नव्या जोमाने अजून उभ्या राहतील. मानसिक आधाराची गरज आहे म्हणून गुंजनला आजच्या घडीला मी तिच्या बाजूने तटस्थ उभी राहील हीच काळाची गरज आहे. तसंही सत्य परिस्थिती लक्षात घेतली तर स्त्री आपला संपूर्ण देह जाळून त्याची राख अंगाला फासून उभ्या आयुष्याचा संसार फुलवते. पुरुष फक्त नाममात्र असतो. एकटी स्त्री संपूर्ण आयुष्याचा जू खांद्यावर वाहते. मरेपर्यंत नाव नवऱ्याचं होतं. मागे वळून पाहिले तर माझ्या तरी जीवनात असं काय आहे ज्याबद्दल मी मोठ्या गर्वाने किंवा उत्साहाने सांगता येईल? लग्न झाले तेव्हा जेमतेम 18 वर्षाचे होते. मायबापांची डोईवरचं ओझं समजून जो मिळाला त्याच्या गळ्यात बांधून दिलं. सुरुवातीचे 3-4 महिने आनंदात गेले आणि 5व्या महिन्यापासून जी मारझोड, शिवीगाळ, जनावरांपेक्षाही खालच्या पातळीची वागणूक, ढोरकाम, पाठीचा कणा मोडतपर्यंत अमानुष अत्याचार, उठता बसता बुक्क्यांचा मार, दारुड्या नवऱ्यानं जीवनाचे हालहाल केले होते. दारूला हात न लावण्याची शपथ तंतोतंत 3 महिने पाळली होती.
गरिबाची पोर मी, काय करणार. आईने पदराला गाठ बांधून पाठवलं होतं. ज्या घरी लग्न करून दिले त्याच घरी तिरडी निघली पाहिजे. आमची आबरू आता तुझ्या हातात. सानप, माहेरचं नाव मातीत मिळवू नको. नेटानं संसार कर. बारीक सारीक गोष्टीसाठी माहेरची वाट धरू नकोस. नवरा हा देवासारखा असतो, त्याची सेवा कर. पण सेवा करण्यासाठी नवराही देव असावा लागतो हे सांगणे ती कदाचित विसरली असावी. लगेच वर्षभरात गुंजन झाली. वाटले आता तरी घराचे वासे फिरतील. पण सटवीने लिहिलेले लिखाण कुणाला चुकले. नवरा दारुडा, घरी खाणारी 10 तोंडं. शारीरिक होणाऱ्या परिवर्तनापेक्षा जीवनात होणारा बदल न पेलवणारा होता. संसाराची जबाबदारी झिडकारून नवरा परिवाराला स्वाऱ्यावर सोडून घरून जो निघून गेला तो पुन्हा परतलाच नाही. नवऱ्याविना समाजात पावलोपावली होणारी हेळसांड, त्या विखारलेल्या नजरा, भलत्याच हेतूने देऊन केलेले आमिषे, मदतीचा हात दाखवून नजरेतून सरळ मार्गी काळजात उतरणारं जहर. नवरा कितीही बेकार निर्लज्ज दारुडा असला तरी बायकोला त्याची किती गरज असते ह्याची चांगलीच प्रचिती अनुभवली होती. परिवार चालवताना होणारी दमछाक आठवणीत होती. 4 घरची धुणीभांडी करून चरितार्थ चालविला, पण लेकीला कमी पडू दिले नाही. माझ्या घरकामाची सावलीसुद्धा तिच्यावर पडू दिली नाही. कितीदा वाटले ह्या जाचामधून सुटका करून घ्यावी, नाहीतर पळून जावे किंवा कुठेतरी जाऊन जीव द्यावा. एकदा तर तसा प्रयत्नही करून पाहिला, पण चिमुकल्या गुंजनकडे पाहून काळजात कालवाकालव झाली. आपल्यानंतर ह्या निरागस पोरीचं काय? स्वतःलाच प्रश्न विचारला आणि गप्प मुकाट्याने लाचारीचं जीवन जगत राहिली. तिला उच्च शिक्षण दिले, तिच्या आवडीनिवडी जपत राहिली, तिच्या रूपाने आपलं बालपण तरुणपण जगत राहिली. केवढा आनंद झाला होता मला जेव्हा तिने अनिकेतबद्दल सांगितले होते. गुंजनने आपला जन्माचा जोडीदार निवडला होता. मन प्रामाणिक, स्वच्छ आणि निर्मळ असले तर हृदयातून निर्माण झालेल्या खऱ्या आनंदाच्या भावनेचा ओलावा हृदयात प्रेम निर्माण करत असतो. पण हे काय झालं असेल दोघांत? कांती माघारी फिरली आणि तिच्या जिव्हारी लागलेलं दिसलं. लहानसहान गोष्टीवरून जीवाचं रान करणारी पोर नाही माझी. चल सानप, उठ, मनाने साथ घाल. आज तुझ्या गुंजनला तुझी नितांत गरज आहे. मोठ्या विश्वासाने ती घरी परतली आहे. तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरव. विचार तिला काय झाले ते. विरघळून जाऊ दे अश्रूच्या द्वारे वेदनेची चिलखते. आज तुझं पिल्लू घरट्याची ऊब मागतंय सानप. जा, बिलक तुझ्या पाखराला. पंख तुटण्याच्या आधी सानपताई गुंजनकडे गेल्या. प्रेमाने आणि वात्सल्याने तिची विचारपूस केली. आणि तिचा जो काही निर्णय असेल तो मान्य आहे. मी तुझ्या सोबत आहे, ही ग्वाही एका आईने आपल्या लेकीला दिली. त्या निस्वार्थ, निष्फळ, निष्पाप, नितळ प्रेमाच्या विश्वासाने गुंजनला गहिवरून आले. ती अक्षरशः ऑक्सीस रडू लागली आणि आईची माफी मागू लागली. मायलेकीच्या प्रेमाला आज वेगळीच झालर होती. दोघी मायलेकी आज 4 डोळ्यांमधून ओघळणाऱ्या अश्रूमध्ये ओलाचिंब झाल्या होत्या. वर्तमानाशी 2-2 हात करून भविष्यातलं चांदण्या पांघरण्याचे बेत आखीत होत्या. सानपताई आज खऱ्या अर्थाने मायबाप दोघांची भूमिका वठवीत होत्या. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.